नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आहे दीपाली चौधरी आणि माझी कथा तुझ्यात जीव रंगला भाग 20. राया बघतो त्यामध्ये दगड भरले होते. पांढऱ्या कलरचे बारीक मिठासारखे दगड होते. तिखटमध्ये लाल माती टाकली होती. सर, त्यांना सोडू नका. आमच्या पाहुण्यांनी असं खाल्लं असतं तर आबांना नाव धुळीत गेलं असतं. का त्रास देत आहे? त्यांचं आम्ही काय केलं आहे? राया म्हणतो. मी त्यांना पाहिलं असतं तर चांगलाच हात साफ केला असता. त्यांना शोधा. कोणाला तरी फेकायला सांगतो, हे फेकून देतील. अजित म्हणतो. रायाला काहीच समजत नाही होतं. लवकर लक्षात आलं नाहीतर काय झालं असतं. तो विचार करत होता. अजित शिरप्याला इथं थांबू दे, बाकी आपण बघू. राया म्हणतो. पोलिसांनी त्यांचं काम केलं होतं. 4 माणसं होती, त्यांना अटक केली होती. पोलीस स्टेशनला नेलं होतं. हळदीचा प्रोग्राम झाला होता. जेवण पण चांगलं झालं होतं. आता पोलीस बारीक नजर ठेवून होते. दादासाहेब खूप तापले होते. त्यांचे 4 माणसं जेलमध्ये गेले होते. किती पण करा, कसं समजून जातं? एवढा प्लॅन केला पण काही नाही. तरीच म्हटलं, आबा आणि त्यांचे 2 ड्युटे कसे काय शांत बसले आहे. आता लग्नाचं काही करायला नको. आबा घरी येईल, तो घरी नको आला पाहिजे. दादासाहेब विचार करतात. आबाला झालेला प्रकार समजला होता. त्यांना खूप राग आला होता. घरामध्ये खूप पाहुणे होते. त्यांनी काहीच करता आले नाही होतं. राया आणि अजित पण विचार करत होते. पोलिसांनी त्या लोकांना खूप मारलं होतं पण त्यांनी नाव सांगितलं नाही होतं. पोलिसांनी पण काही समजलं नाही होतं. अकिराला एकदा बघून गेली. राया जर टेन्शनमध्ये दिसत होता. तिला रायाजवळ जायचं होतं, बोलायचं होतं. कसं, घरामध्ये एवढे लोक आहे, कसं बोलू? तिला काहीच समजत नाही होतं. राया पण विचार करत होता. उद्याचा दिवस चांगला होऊ दे. उद्या काही झालं नाही पाहिजे. गच्चीवर जाऊ का? बरं वाटेल. राया म्हणतो आणि गच्चीवर जातो. अकिरा राया गच्चीवर जाताना बघते. ती पण रायाच्या मागे जायला निघते. आधी बघून घेते कोणी बघत नाही आहे ना, मग जाते. राया एका ठिकाणी उभा असतो. मस्त गार वारा चालू असतो. त्याला जरा बरं वाटत होतं. गाव म्हटलं की खूप झाडं असतात. तसेच वाड्याच्या बाजूला झाडी होती. त्याने पान हालत उडत होती. तो त्याच्याकडे बघत होता. अकिरा रायाजवळ आली. राया, काय झालं आहे? तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहे. कसला विचार करत आहे? अजून झोपला पण नाही. दिवसभर पण धावपळ झाली होती ना? अकिरा म्हणते. झोप येत नाही होती. इथं छान वाटत आहे. तू पण झोपली नाही? राया म्हणतो. तुमच्यासोबत बोलायचं होतं. अकिरा म्हणते. मला माहिती आहे तुला काय बोलायचं असेल. आज असं म्हणत राया अकिराला सगळं सांगतो. किती काय काय झालं. बरं की पोलीस होते. चांगलं झालं ना पकडले गेले. आता नको काळजी करू. अकिरा म्हणते. नाही करत काळजी, आता प्रेम करू. राया म्हणतो आणि अकिराला मिठीत घेतो. दिवसभराचे जे काही त्याच्या डोक्यात चालू होतं ते आता सगळं गेलं होतं. आत्ता फक्त अकिरा होती. अकिरा, खूप छान वाटत आहे. तुझ्या मिठीत कधीच सुटू नये असं वाटत आहे. राया म्हणतो. थोडा वेळ तसाच जातो. रायाला बरं वाटते. दोघं थोडा वेळ गप्पा मारतात. झोपायला निघून जातात. सकाळी सगळी गडबड असते. शाळामध्ये हॉल होता. तिथं लग्न होणार होते. सजितने मस्त शेरवानी घातली होती. चिंतामणी कलरची होती. खूप छान दिसत होता. बाकी विवेक, अजित, नरेंद्र, राया पण छान तयार झाले होते. बाकी घरातले पण असतात तयार होत होते. मिनल, तिचे मॉम आणि डॅड, तिच्या मैत्रिणी आणि मित्र अजून आलेले आधीच हॉलवर गेले होते. आबा, विकास, संजय, त्यांच्या बायका, सजित, अजित, विवेक, नरेंद्र, राया त्यांच्यासोबत जायला निघाले होते. राया, तू थांब. विवेक, तू पण थांब. बाकीला घेऊन ये, आबा म्हणतात. राया आणि विवेक थांबतात. स्वरा आणि ज्योती. अकिरा, खूप छान तयारी केली होती. टिया पण घरीच आली होती. तिघं पण तिच्यासोबत बोलत होत्या. टियाला पण स्वरा आणि अकिरा खूप आवडल्या. ती त्यांच्या लगेच मिक्स झाली. मग काय, त्यांची बडबड सुरू झाली. अरे झालं का? चला ना, लग्न इथंच होऊन जाईल. किती वेळ लागतो तुम्हाला तयार व्हायला? तुमचं लग्न नाही आहे. ज्याचं आहे ना तो गेला. राया म्हणतो. आम्हाला वेळ लागतो रे तयारी करायला. तुमच्यासारखं नसतं आमचं लगेच होईल. स्वरा म्हणते. अकिरा रूम बाहेर येते. चला, झालं आहे. उगाच लग्नात उशीर नको. अकिरा म्हणते. राया तर तिच्याकडे स्टक लावून बघत होता. त्याला वाटत नव्हतं अकिरा साडी नेसेल. किती सुंदर दिसत आहे. माझी नजर लागेल. डोळे बंद करावेसे वाटत नाही आहे. नजर पण हटत नाही आहे.
त्यात तो गजरा किती छान आहे, त्याचा सुगंध दरवळत आहे. लग्नाला नाही जात, तिच्यासोबत गप्पा मारतो, त्या गजराचा वास घेत बसतो, तिच्यासोबत राहतो. ती किती सुंदर आहे, राया मनात विचार करत होता. दादा तोंड बंद कर, मच्छर जातील. विवेक हसायला लागतो. तुला नंतर बघतो, राया म्हणतो. अकिरा ऑरेंज कलरच्या साडीमध्ये खूप छान दिसत होती. हातातल्या बांगड्या, बोटात अंगठी, थोडा मेकअप, साडी सूट होईल अशी लिपस्टिक, कानात झुमके, केसांची मस्त अंबाडा, पाहून गजरा लावला आहे. नाजूकशी टिकली, सुंदर दिसत होती. रायाची नजर काही तिच्यावरून हटत नाही. राया दादा निघायचं, नाहीतर आबा घरी येतील, विवेक म्हणतो. तेव्हा राया भानावर येतो. ते जायला निघतात. लग्न असतं तिथे येतात. नरेंद्रची नजर ज्योतीवर पडते. तो तिच्याकडेच बघत असतो. खूप सुंदर दिसत असते. मोरपंखी कलरची साडी नेसलेली असते, थोडा मेकअप केलेला असतो, हातात मॅचिंग बांगड्या होत्या, टिकली, झुमके, पैंजण, केसांचा आंबाळा, गजरा खूप छान दिसत होती. ज्योतीने पण नरेंद्रकडे बघितलं, त्याला स्माईल दिली, मध्ये गेली. नरेंद्रला तर विश्वास बसत नाही होता. ज्योतीने माझ्याकडे बघून स्माईल दिली, मी तर फुल हवेत. तो त्याच्या सोबतच बोलतो. मस्त सजवलं होतं. सज्जित पूजेला बसला होता. मिनल तयार होत होती. गुरुजींनी सांगितलं नवरीला बोलवा. माईने ज्योतीला सांगितलं बोलून आणायला. ज्योती गेली. मिनलच्या रूममध्ये खूप गर्दी होती. ज्योतीने मिनलच्या मॉमला सांगितलं. त्या मिनलला बाहेर घेऊन आल्या. तिच्या मैत्रिणी तिला सज्जित जवळ घेऊन गेल्या. त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरलं गेलं. गुरुजी मंत्र म्हणत होते. गुरुजींनी सावधान सावधान म्हटले. त्यांच्या अंगावर अक्षदा पडल्या. त्यांनी वरमाला एकमेकांना घातल्या. बाकीचे लोक जेवायला गेले. कोणी बोलत उभे होते. स्वरा मस्त फोटो काढत होती. अकिरा तिने खूप फोटो काढले होते. ज्योती पण, टियाने पण खूप फोटो काढून घेतले. टियाला स्वरा, अकिरा खूप आवडल्या होत्या. त्यांची चांगली मैत्री पण झाली होती. आबा सगळीकडे लक्ष ठेवून होते. पोलीस पण होते. सगळे काळजी घेतली होती. मिनलच्या मॉम आणि डॅडला बोलवले कन्यादान करण्यासाठी. ते गेले. कन्यादान विधी सुरू झाली. मिनलच्या मॉमला भरून आले होते. डॅड पण भावूक झाले होते. मिनलला काही वाटत नाही. आरती मस्त सांगत होत्या. मी मुंबईची सून केली. मस्त तयार झाल्या होत्या. मुलाची आई म्हणून जरा जास्तच मिरवत होत्या. दागिने घातले होते ते पण दाखवत होत्या. राया, अजित, नरेंद्र, विवेक, स्वरा, ज्योती, अकिरा, टिया मस्त गप्पा मारत गप्पांमध्ये रंगले होते. एकमेकांची खेचत होते. त्यांच्या जोड्या झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांनी बोलणं चालू होतं. हात वारे चालू होते. त्यांनी मिळून पण फोटो काढले होते. किती छान दिसते, सुंदर दिसते असं चालू होतं. कन्यादान झालं. तसं मिनलचे मॉम आणि डॅड तिथून निघून गेले. गुरुजींनी सजितला मंगळसूत्र दिले मिनलला घालायला. सजितने मिनलच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. नंतर भांगेमध्ये कुंकू भरवलं. त्यात नंतर त्यांना सप्तपदीसाठी उभं केलं. ज्योतीला त्यांच्या गाठ जोड्या बांधायला लावला. त्यांची सप्तपदी चालू झाली. 7 वचनं घेऊन ते लग्नबंधनात अडकले होते. त्यांची सप्तपदी झाल्या. आता तुम्ही नवरा बायको झाले. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. मिनलला अंगावर खूप जड झालं होतं. खूप दागिने भरलेली साडी घातली होती. तिच्या वजनापेक्षा त्यांचं वजन जास्त झालं होतं. त्यात वरमाला, ती पण नको होती. कधी हे सगळं काढते तिला झालं होतं. माईने आरतीला हाक मारली. पोरांना जेवायला बोलव, खूप वेळ झाला आहे, भूक लागली असेल, माई म्हणतात. हो बोलवून आणते. आरती त्यांना बोलवायला जातात. त्यांना विवेक आणि नरेंद्र दिसतो. विवेक सगळ्यांना जेवायला बोलवून आण. सजित आणि मिनलला पण बोलवायला जात आहे, आरती म्हणतात. विवेक आणि नरेंद्र बाकीच्यांना बोलवायला जातात. काय रे तुम्ही लगेच आले, अजित म्हणतात. दादा, आरती काकीने सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे. सजित दादा आणि मिनल वहिनीला पण बोलवलं आहे, विवेक म्हणतो. बरं चला मग सगळे बसू, मजा येईल. बघू आपल्या मिनल वहिनी काय करतात, राया म्हणतो. बाकीचे जोरात हसतात. मग ते जेवायला जातात. मस्त खाली त्यांचे पानं काढले होते. मध्येच सजित आणि मिनलचं पान होतं. त्यांना उखाणा घ्या असं म्हणत होते. मिनलने सरळ सांगितलं, मला काही येत नाही. सजित पण बोलला, मला काही येत नाही. त्यांना जेवण करू द्या, त्यांना उखाणे येत नाही, पोरं भुकेली राहतील, आरती म्हणतात. कोणी काही बोलत नाही. सजित मिनलला खाऊ घालतो. मिनल पण सजितला खाऊ घालते. बाकी पण जेवायला बसतात. आता
सजित आणि मिनल सोबत फोटो काढतात. त्यांचे फोटो काढून होतात. आता त्यांना शुभेच्छा देणारे येतात. कोणी गिफ्ट आणलेलं असतं ते देत असतात. आता वेळ येते पाठवणीची. मिनलचे मॉम आणि डॅडचे डोळे भरून आले होते. मिनल त्यांचा आशीर्वाद घ्यायला आली. मॉम आणि डॅडला रडताना बघून तिचे पण डोळे भरून आले. मॉम आणि डॅडला मिठी मारून रडायला लागली. आरती जातात मिनलला घ्यायला. आमच्या मुलीला सांभाळा, तिला समजून घ्या, मिनलची मॉम म्हणते. तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या मुलीसारखी ठेवू, आरती म्हणतात. सजित गाडीत जाऊन बसला होता. दुसऱ्या साईडला मिनल बसली. ते घरी जायला निघाले. माई आणि जयश्री आधी पुढे गेल्या होत्या मिनलच्या स्वागत करण्यासाठी. बाकीच्या नंतर येणार होते. बघू आता पुढे काय होते. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.